महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या मतदारसंघातील म्हसळा तालुक्यात आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती म्हसळा पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे। सदर बालविवाहाबाबत जिल्हा प्रशासनातील स्थानिक अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यांना खबर नाही ही बाब म्हणजेच विशेष। याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसळा तालुक्यातील आदिवासी वाडी कोळे येथील अल्पवयीन मुलीचा विवाह म्हसळा तालुक्यातील आदिवासी समाजातील राजेश पवार वय वर्ष 19 यांच्याबरोबर लावून दिल्याची घटना सोमवार दिनांक 2 जुलै 2025 रोजी घडली आहे। अल्पवयीन मुलगी ही केवळ 14 वर्ष 6 महिन्याची असून ती गर्भवती आहे। आरोग्य विभागातील आशा सेविकांच्या रुटीन चेकअपमुळे पीडित मुलीने तिच्या अडचणी सांगितल्याने हा प्रकार आरोग्य विभागाच्या लक्षात आला आणि संबंधित मुलांनी सोमवार दिनांक 2 जून रोजी एकमेकांच्या गळ्यात वळमाळा आणि मुलांनी पीडित मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचे सूत्रांनी सांगितले। आशा सेविकेच्या माध्यमातून सदर पीडित मुलीची तपासणी आणि पीडित बाधित असल्याची खात्री करण्यात आल्यानंतर ग्रामसेवक व आरोग्य विभागाने कर्तव्याचे पालन सुरू केले। बालकांच्या हितासाठी लैंगिक छळापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पोस्को कायदा करण्यात आला असताना महिला व बालविकास विभागाने केलेल्या दुर्लक्षाचा विषय चर्चेत असून संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत। याबाबत तळवडे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनीषा लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसळा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(2) HM 65 प्रमाणे सहबालकांचे लैंगिक अपराधाप्रमाणे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12 प्रमाणे गुन्हा नोंदवला असून 20 वर्षाचा नवरदेव म्हणजेच आरोपी राजेश पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातील तळा आणि म्हसळा तालुक्यासहित अलिबाग पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच गेल्या 18 महिन्यात रायगड जिल्ह्यातील 380हून अधिक महिला अल्पवयीन मुलींवर विनयभंग तसेच अत्याचार या घटना घडलेल्या आहेत। या होणाऱ्या घटनांकडे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे गांभीर्याने लक्ष देतील का असा सवाल आता उपस्थित होत आहे। बालविकास प्रकल्प अधिकारी म्हसळा यांनी अल्पवयात विवाह केल्याने काय परिणाम होतात याबद्दलची माहिती मुलीच्या नातलगांना देणे कर्तव्य भावनेतून आवश्यक होते, परंतु प्रभारी प्रकल्प अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याने अल्पवयीन मुलीचे प्रथम शारीरिक संबंध, नंतर विवाह आणि आता कुपोषणापर्यंतच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। बालविकास प्रकल्प अधिकारी म्हसळा हे पद गेले 3 वर्ष 8 महिने रिक्त असून पर्यवेक्षिकाला या पदाचा कार्यभार दिल्याने यांचा हा चर्चेचा विषय झालाय। ऐन अधिवेशन सुरू असताना तोंडावर ही घटना घडल्याने चर्चेला आता उधाण आले। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।